अख्खा जून महिना ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहिली तो पाऊस येता येता जुलै उजाडला आणि त्यानंतर असा काही आला की त्याने मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, सुरत अशा मोठ्या शहरांमध्ये 40 वर्षांचा विक्रम मोडून टाकला। आणि तुम्हाला तर माहिती आहे की मुंबईमध्ये विक्रमी पाऊस झाला की काय होतं। सर्वात आधी लोकल सेवा बाधित होते, मग रस्ते पाण्याखाली जातात, त्यानंतर मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरतं, झाडं उन्मळून पडतात, तर कधी कधी अगदी जुन्या इमारतीही। पण हे सगळं जर अवघ्या 4 दिवसांमध्ये एकत्र झालं तर? नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झीरो आवर। महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि राज्यात पावसाचा 50-50चा खेळ सुरू आहे। कसा, तोच आपण आजच्या भागात बघणार आहोत। मुंबईमध्ये 4 दिवसांमध्ये पावसाने अख्खं जनजीवन स्लो ट्रॅकवरती आणलंय। इतकंच काय, पावसाचे ढग असे काही ठाण मांडून बसलेत की गेल्या 4 दिवसांमध्ये सूर्यदेवाचं दर्शनही झालेलं नाहीये। म्हणायला आज पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे, पण सकाळी सकाळी झालेल्या तुफान पावसाचे साईड इफेक्ट्स संध्याकाळपर्यंत तसेच होते। तिकडे पालघर जिल्ह्यामध्ये पाऊस थांबलाय, पण पहिल्याच पावसामध्ये अनेक भागांमध्ये वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा झालाय, हे आज खुद्द मुख्यमंत्र्यांनीही मान्य केलंय। तर तिकडे पिंपरी चिंचवड मधल्या मोशी इथे एका इमारतीचा ढिगारा कोसळलाय आणि त्यामध्ये 15 पेक्षा जास्त जण अडकले होते। त्याचं बचाव कार्य कसं पार पडलं आणि काय काय घडलंय हे सगळं आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोतच। पण सुरुवातीला पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबई संदर्भातली सर्वात मोठी घोषणा। जुलै महिन्यामध्ये कुलाबा इथे 734 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथे 856 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। पण यावेळी 6 दिवसात म्हणजे कंप्लीट पूर्ण जुलै महिन्यातली जी ॲव्हरेज आहे, मात्र 6 दिवसामध्ये कुलाब्यामध्ये 882 मिलीमीटर आणि सांताक्रूजला 988 मिलीमीटर पाऊस झाला। म्हणजे संपूर्ण जुलै महिन्याच्या 111% आणि 102% पाऊस हा या ठिकाणी झालेला आहे। आणि केवळ 4 दिवसात झालेला पावसाचा विचार केला तर तो जवळपास 90% पाऊस हा 4 दिवसांमध्ये या ठिकाणी झालेला आहे। मुंबईकरता एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केला आहे। हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे। केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत। तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पावसासंदर्भामधल्या प्रश्नांची उत्तरं दिली, पण त्याचबरोबर पाऊस नेहमीच प्रश्न घेऊन येत असतो आणि असेच काही प्रश्न, किंबहुना असाच एक प्रश्न आज आम्ही तुमच्यासाठी सुद्धा घेऊन आलोय। आजचा झीरो आवरचा पहिला प्रश्न आहे, मुंबईतील स्थिती अतिपावसामुळेच हा मुख्यमंत्र्यांचा दावा तुम्हाला पटतोय का? आत्ताच मुख्यमंत्री काय बोलले ते आपण ऐकलं, तुमचं मत आम्हाला जरूर सांगा, होय का नाही। आता मुख्यमंत्र्यांनी फक्त मुंबईपुरतंच निवेदन दिलं असं नाहीये, तर त्यांनी आपल्या आजच्या निवेदनामध्ये महाराष्ट्र आणि विक्रमी पावसाची आकडेवारी सुद्धा सभागृहासमोर मांडली। पण मी तुम्हाला जरा मुंबईची आणखीन माहिती सांगते। गेल्या 8 दिवसांमध्ये मुंबईत पावसाबरोबरच आणखीन एक विक्रम झालाय, तो आहे कोसळणाऱ्या झाडांचा। मुंबईत गेल्या 8 दिवसांमध्ये 826 झाडं कोसळली आहेत, म्हणजेच तासाला 2 झाडं, आणि 1223 फांद्या तुटण्याच्या घटनाही घडल्यात। आणि सगळ्यात दुर्दैवी आकडा म्हणजे फक्त झाडं कोसळून एकट्या मुंबईमध्ये 3 जणांचा जीव गेलाय। आणि मग प्रश्न असा आहे की एवढी झाडं केवळ पाऊस आणि वाऱ्यामुळेच पडली आहेत का? कारण याआधी निसर्ग आणि त्याचबरोबर चक्रीवादळ अशा वेळी याहून अधिक वेगाचं वारं वाहिलं होतं, तरी सुद्धा यंदा कमी वेगाच्या वाऱ्यातही झाडं मोठ्या प्रमाणावरती कोसळली आहेत। मग याचं नेमकं कारण काय आहे? तज्ज्ञांच्या मते यामागे 4 मोठी कारणं आहेत। 1, विदेशी प्रजातींची झाडं लावली गेलेली आहेत। 2, रस्त्यांचं वाढतं काँक्रिटीकरण। 3, शहरभर सुरू असलेली मोठी बांधकामं। आणि 4, अशास्त्रीय पद्धतीने होणारी झाडांची छाटणी। मुंबईत सुरू असलेल्या विकास कामांचा आणि पर्यावरणाचा समतोल यांचा काय संदर्भ आहे? याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतोय का? रस्ते मजबूत होत असताना झाडांची मुळं कमकुवत होत चालली आहेत का? आणि पुढील काही दिवस पाऊस कायम राहणार असताना हा धोका आणखीन किती वाढू शकतो? यावरून मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये मुंबई महापालिकेला तंत्रशुद्ध पद्धतीने झाडांची छाटणी करण्याचे आदेश दिलेत। तर राज्यातल्या पावसावरनं आज सभागृहामध्ये चर्चा करावी अशी मागणी सभागृहात झाली,
तेव्हा नेमकं काय काय घडलं तेही आपण पाहूयात. राज्यात आणि देशात दरवर्षी आपल्याकडे अवकाळी, दुष्काळी किंवा कुठच्याही प्रकारची ही नॅचरल कलॅमिटी आपल्याला सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे उद्या ज्या वेळेला ही चर्चा घडवून आणू आपण, त्यावेळेला माझी विनंती राहील की हा मूळ कारण जे आहे त्याच्यावरती पण आपण सगळ्यांनी चर्चा करणं आवश्यक आहे. वर चर्चा घेणार अध्यक्ष महोदय, आपण कशावर चर्चा घेणार होतो उद्या? कारण उत्तर आम्हाला ऍक्ट ऑफ गॉडच येईल जसं सगळ्यांना येतं, नाही, प्रशासनाकडून झालं येणार आहे. ऍक्ट ऑफ गॉड वरती आदित्य ठाकरेंचा कंट्रोल कधीपासून आला ह्याची मला कल्पना नाही, परंतु ऍक्ट ऑफ गॉड वगैरे चला पुढे जाऊया. आता चला निलेश राणेजी बोला. माझी आपल्या सर्वांना परत विनंती आहे, राज्यात जी परिस्थिती आहे ती चिंताजनक असल्यामुळे आपण अशी वर्तणूक सभागृहात करू नये. आता या चर्चांमधनं किंबहुना न झालेल्या चर्चांमधनं बाहेर येऊयात आणि एक बातमी पाहूयात जी महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या एका भीषण दुर्घटनेची आहे. पिंपरी चिंचवडमधल्या मोशी परिसरात कचऱ्याचा प्रचंड डोंगर अक्षरशः कोसळला आहे आणि काही क्षणातच शेजारचा भाग त्याखाली काढला गेला आणि जेव्हा दुर्घटना झाली तेव्हा जवळपास 20 कामगार तिथे असल्याची माहिती आहे. त्यापैकी 4 ते 5 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असली तरी अजूनही 15 ते 16 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने नक्की काय सध्या घडतंय या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्यासोबत आहेत. मिकी, दुर्घटनेची व्याप्ती किती आहे, कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे? पूर्वी जर आपण बघितलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मोशी या ठिकाणी जो कचऱ्याचाही हा मोठा प्रकल्प आहे, त्याच ठिकाणी त्याच स्पॉटवर सध्या मी आहे आणि इथं जर आपण बघितलं तर जी मोठी इमारत ढासळलेली होती ती इथं जर बघितलं तर NDRFची टीम सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. जवळपास 6 तास या ठिकाणी होत आलेले आहेत आणि अजूनही हा बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. NDRFचे जवान वर जर आपण बघितलं तर त्या पद्धतीने वर उतरत आहेत. जवळपास जे 17 लोक या इमारतीच्या आतमध्ये अडकलेली होती त्यातील जवळपास 7 लोकांना बाहेर काढण्यात सुखरूप NDRFच्या जवानांना आतापर्यंत यश आलेलं आहे. अजून सुद्धा या इमारतीत 10 जण आतमध्येच अडकलेले आहेत आणि अजून किती वेळ या ठिकाणी लागेल याची अजून सुद्धा श्युअरिटी नाही अशी परिस्थिती आहे. खरं तर ही घटना आपण बघितली तर दुपारी 2:30च्या सुमारास ही घटना या ठिकाणी घडलेली होती. त्याच्यानंतर NDRFची टीम असेल, स्थानिक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी अग्निशामक दलाची टीम होती ती या ठिकाणी पोहोचली. समोर ती इमारत जी आपण बघतोय ही शासकीय इमारत आहे. इथं याच इमारतीमध्ये जे ग्राउंड+2 अशी 3 मजल्याची इमारत आहे. या इमारतीमध्ये कॅन्टीन आहे, वरच्या मधल्या ऑफिसेस आहेत. या सगळ्या ऑफिसेसमध्ये लोक होती, जवळपास 20 अंदाजे 20 लोक या इमारतीमध्ये होती आणि जी पावसामुळे जो ढिगारा कचऱ्याचा वाहून आला थेट याच इमारतीवर आलेला होता आणि त्यानंतर आपण बघतोय ती इमारत अक्षरशः पूर्ण टिल्ट झालेली आहे, एका बाजूला कंडलेली आहे अशी ही इमारत. या इमारतीतून आता जे 7 लोकांना बाहेर काढलेलं आहे ते अक्षरशः घाबरलेली होती. त्यांना डॉक्टरांचे, आर्मीची टीम या ठिकाणी आहे, आर्मीचे जवान बघतोय आपण, आर्मीचे डॉक्टर्स सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांच्या मदतीने त्यांना या ठिकाणी ऑक्सिजन देण्यात आलं, त्यांना टेस्ट करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना आता जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे. मात्र आर्मीचे जवान आणि NDRFची टीम म्हणजे तू सांगतोयस त्याप्रमाणे जे ज्यांना रेस्क्यू करण्यात आलंय त्यांना सुद्धा ऑक्सिजन देण्यात येतोय, त्यांना उपचार देण्यात येतात आणि आणखीन काही लोकांना रेस्क्यू करण्याची गरज आहे. पण या व्यतिरिक्त म्हणजे ही जी इमारत आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा इथे आणखीन काही धोकादायक अशी बांधकामं आहेत का, किंवा कुठल्या पद्धतीने इथल्या इमारतींना धोक्याची अशी परिस्थिती सध्या आहे का, जर पाऊस आणखीन पुन्हा जोरात आला तर? पूर्वी
जर आपण बघितलं तर हा पूर्ण गार्बेज डम्पिंग झोन आहे आणि त्यामुळे इथं उंच उंच कचऱ्याचे डोंगर आहेत. अर्थातच जेव्हा मुसळधार पाऊस होतो त्यामध्ये कचऱ्याचे ढीग अशाच पद्धतीने वाहून येऊ शकतात. अजूनसुद्धा इथं आजूबाजूला इमारती आहेत. खरं तर ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे अशा ज्या इमारती या ठिकाणी बनवल्या जातात त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट असेल किंवा इतर गोष्टी असतील त्याच्यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे. इथं म्हणजे शेकडो लोक काम करतात. खरं तर या जे गार्बेज एरिया आहे हा सगळा घनकचरा प्रकल्प आहे या वेस्टपासून एनर्जी बनवण्याचा जो प्रकल्प आहे हा या ठिकाणी हजारो लोक काम करत असतात आणि खरं तर जीव धोक्यात घालूनच जर एवढे मोठे उंच डोंगर कचऱ्याचे यांनी टाकलेले आहेत आणि पावसामुळे ते कधीही अशा पद्धतीने ढासळू शकतात, खाली येऊ शकतात. त्याच्या खाली सुद्धा या ढिगाऱ्याखाली सुद्धा लोक दबून मरू शकतात अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आम्ही एकीकडे ढिगाराही बघतोय आणि त्याचबरोबर सध्या सुरू असलेलं सगळं बचाव कार्य सुद्धा बघतोय आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं घेत राहू. आशा करूया की लवकरात लवकर हे बचाव कार्य संपन्न होईल. धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. आणि आता पुन्हा एकदा देशाच्या आर्थिक राजधानीकडे म्हणजे मुंबईकडे येऊया. आता मुंबईचा मागच्या काही वर्षांमध्ये चहूबाजूने विस्तार झालाय आपण पाहिलाय. त्यात आता आशियातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराच्या निमित्ताने पालघर जिल्हा विकासाची काट टाकेल असे आराखडे सरकारकडनं बांधले जात आहेत. तशी ग्वाहीही सरकार देत आहे. त्यामुळेच पालघरकडे आज चौथी मुंबई म्हणून बघितलं जात आहे. पण त्यासाठी पालघर जिल्हा तयार आहे का? मुळीच नाही. हे सध्या पावसाळ्यामध्ये निर्माण झालेल्या तिथल्या स्थितीने अगदी स्पष्ट होत आहे. सरकारने कितीही वेगवेगळे दावे केले तरी नालासोपारा असो की वसई, विरार किंवा पालघर त्या भागातील रहिवासी 4 दिवसांपासून जे हाल सोसतायत त्या त्रासाला कुठलीच मर्यादा नाहीये हे नक्की आहे. ही आहे वसई, विरार आणि पालघरमध्ये या पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती. जिल्ह्याचा फक्त अंतर्गत भागच नाही तर अनेक मुख्य रस्ते 4 दिवसांपासून पाण्याने वाहतायत, संपर्कहीन झालेले आहेत. नालासोपाऱ्याहून विरार पालघरला जाण्यासाठी 3 दिवस लोकल सेवाच नव्हती. मार्गावरती कुठे पाणी, कुठे पूल खचलेला, कुठे रस्ते बंद. अनेक भागामध्ये वीज नाहीये, 3 दिवसापासून वीज नाहीये. दूध, भाजीपाल्याविना रहिवाशांना दिवस घालवावे लागतात. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही पाण्याचा निचराच झालेला नाहीये. या स्थितीला कंटाळून आज शेवटी नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागलं. आणि या सगळ्यात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र कुठेही दिसलेले नाहीये. ते उद्या पाहणी दौरा करणार आहेत असं कळतंय. 7 दिवसांच्या या मुसळधार पावसामध्ये वसई, विरारची जी स्थिती भीषण झालेली आहे ती स्वतः मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली आहे. सगळ्यात जास्त जी परिस्थिती आज आपल्याला गंभीर दिसते ती विशेषतः वसई विरारची परिस्थिती आपल्याला तिथे गंभीर दिसते. जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस हा 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात 6 जुलैला 325 मिलीमीटर, 7 जुलैला 202 मिलीमीटर आणि जवळपास 72 तासात 672 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी पडला आहे. तिथे NDRF आणि SDRF दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे, ते देखील ठीक करण्याचं काम चाललेलं आहे. विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे. त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे, ती आपण लवकर रिस्टोअर करतो आहोत. काही भागांमध्ये इमर्जन्सी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काही काम करावं लागणार आहे, ते काम देखील सुरू केलेलं आहे. कोकण क्षेत्रातल्या या सर्व विशेषतः प्रभावित जिल्ह्यांमध्ये तातडीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण निधी देखील दिलेला आहे, कारण काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे. तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण हा दिलेला आहे.
तुम्हाला माहितीच आहे की कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 1 जुलैपासून कोकण किनारपट्टीवरती सगळीकडे पाऊस सुरू झाला. त्यात मागच्या शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. शनिवार ते सोमवार पाऊस सर्वाधिक होता. आता या दरम्यान पालघर जिल्ह्यामध्ये जागोजागी रस्ते जलमय झाले. वाडा, मनोर या जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये डोंगरांनी वेढलेल्या भागामध्ये पाणी साचलं. दुसरीकडे पश्चिमेकडच्या सफाळे, चारोटी भागातील अनेक रस्ते जलमय झालेत. केळवे, सफाळे या समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेल्या अनेक गावं पाण्याखाली गेलेली आहेत, अशी माहिती आहे. आणि याबद्दलच आमचे प्रतिनिधी वेदांत नेप आणखी माहिती आपल्याला देत आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. समुद्र चौपाटीपासून जितके जवळचे गावं आहेत त्या सगळ्या गावांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे आपण सध्याची स्थिती बघितली तर पाऊस जरी कमी झालेला असला तरी नुकसान मोठं झालेलं आहे. मग त्या घरांच्या वस्तूंचं नुकसान असू द्या, अन्नधान्याचं नुकसान असू द्या, किंवा इथे आपण बघितलं अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर या सगळ्यांची जी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या सगळ्याचं नुकसान बघू द्या. सद्यस्थितीमध्ये आपण बघितलं तर पावसाचा जोर पूर्णपणे कमी झालेला आहे आणि पावसाचा जोर कमी झाला तरी अनेक भागांमध्ये पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला नाही आहे. हे केळवे गावातलं मोरपाडा इथे भाग आहे आणि या मोरपाडा भागामध्ये आपण बघतो अजूनही गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि त्यातनंच हे लोक वाट काढतात. अनेकांच्या, मी जसं म्हटलं की घरामध्ये पाणी गेलं होतं, ते पाणी जरी बाहेर काढलं असलं तरी अजूनही ना गॅस वर अन्न शिजवलं जाते किंवा मग या ठिकाणी चूल पेटवली जाते. त्यामुळे काही तास आणखी लागतील या पूर्णपणे पाण्याचा निचरा होण्यासाठी. फक्त केळवेच नाही तर केळवे असेल, सफाळे असेल किंवा पालघर जिल्ह्यातील इतर गावं जी समुद्र चौपाटीपासून जवळ आहेत, मिठागराच्या जवळ आहेत, अशा सगळ्या ठिकाणी ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि रेड अलर्ट नंतर आता पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी काही तास ही सगळं जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही तास लागतील असं या सगळ्या दृश्यांमधनं आपल्याला दिसतंय. या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर कळतंय. कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांत नेप, ABP माझा, केळवे, पालघर. आपण आत्ताच बघितलं की संपूर्ण पालघर जिल्ह्यालाच पावसाने आणि तिथल्या 2 नद्यांना आलेल्या पुराने अक्षरशः कवेत घेतलंय. तिथे 7 दिवसात पडलेल्या पावसाचा आकडाही ही स्थिती सांगतोय. सरासरीच्या 3 पट अधिक पाऊस पालघरमध्ये कोसळलाय. आपण आकडेवारी बघूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की किती पाऊस पडलाय याचा आपल्यालाही या सरासरीच्या आकड्यांनी अंदाज येईल. तर सरासरी असते साधारणपणे 905 मिलीमीटर. जुलैतल्या पावसाची सरासरी आहे ही. गेल्या वर्षी 633 मिलीमीटर जुलैमध्ये पाऊस पडला होता आणि 3 वर्षांची जी सरासरी आहे जुलैमधल्या पावसाची ती आहे 1089 मिलीमीटर. पण 1 ते 7 जुलै या 8 दिवसातच पाऊस, 7 दिवसातच पडलेला आहे पाऊस. त्याची सरासरी आहे 233 मिलीमीटर आणि एकंदरीत पाऊस जो आहे तो 1069 मिलीमीटर. म्हणजे 3 वर्षांची सरासरी जी आहे 1089 मिलीमीटर, त्याच्या एवढा साधारणपणे पाऊस या वर्षीच्या 1 ते 7 जुलैच्या दरम्यान पडलेला आहे आणि त्याची सरासरी 233 आहे. परंतु जुलै महिन्यातली एरवीची सरासरी 905 आहे. त्याला ओलांडून गेलेली आहे 8 दिवसांची जी पावसाची जितका पाऊस पडलेला आहे प्रत्यक्षामध्ये ती. आता वसई विरार हा सुद्धा पालघर जिल्ह्याचाच भाग. पण या 4 दिवसाच्या पावसामध्ये तिथली परिस्थिती आणखीन भीषण होती. या भागामध्ये महापालिका प्रशासन आहे पण विकासाची स्थिती भयावह आहे हे या पावसाने दाखवून दिलंय. अनेक वस्त्यांमध्ये तर रस्ते इतके पाण्याखाली गेलेत की हा रस्ता आहे की नदी असा प्रश्नच नागरिकांना पडला. बेसुमार बेकायदेशीर बांधकामांमुळे महापालिका असतानाही शहराची अवस्था दयनीय झाली आहे. महापालिका प्रशासनच या बेकायदेशीर बांधकामांना कारणीभूत असल्याचं स्थानिक दबक्या आवाजात बोलतायत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी. वसई विरारमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता. हवामान खात्याने याच ठिकाणांना रेड अलर्ट देखील वर्तवलं होतं. त्यानंतर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठायला सुरुवात झाली आणि पाणी एवढं साठलं की हे रस्ते आहेत की नदी आहे असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे कुठेतरी याचाच फटका थेट वसई विरारकरांना देखील बसायला सुरुवात झाला. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं तर अनेकांच्या दुकानामध्ये पाणी शिरलं. त्यामुळे कुठेतरी वीज देखील खंडित झाली. 3 दिवसापासून अनेक नागरिकांच्या घरामध्ये वीज नाही आणि पिण्याचं पाणी देखील नाही. पण आजची परिस्थिती
ही अशी आहे की गेल्या 4 ते 5 तासापासून या ठिकाणी पाऊस पडलेला नाही। त्यामुळे अनेक ठिकाणी जे पाणी साठलंय त्याचा निचरा होण्याची देखील सुरुवात झाली आहे। पण अजून देखील अनेक ठिकाणचं वीज खंडित आहे आणि अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी अजून देखील उपलब्ध झालेलं नाही। त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावरती हैराण आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की आमच्याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन आमच्या सर्व समस्या या सोडवाव्यात। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, वसई। आता नालासोपारा हा वसई विरार महापालिकेचा भाग असला तरी तो पालघर जिल्ह्यामध्ये येतो। नालासोपाऱ्यासह वसई विरारमध्ये परिस्थिती का आहे हे कारण जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातल्या पावसाच्या तालुकानिहाय आकडेवारीचा सुद्धा आढावा घेऊया। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या मीडिया सेंटरला। 1 ते 7 जुलैमध्ये आतापर्यंत सरासरी पाऊस किती पडला आणि यंदा किती पाऊस पडला हे आपण तुलनात्मकरित्या बघणार आहोत। वसईमध्ये सरासरी आहे 245, पण यंदा या 7 दिवसांमध्ये 1073 मिलीमीटर पाऊस पडलाय। वाड्यामध्ये 265 ची सरासरी आहे, पण 1214 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय। डहाणूमध्ये 279 मिलीमीटर इतकी सरासरी आहे, पण 1019 मिलीमीटर पाऊस पडलाय। पालघरमध्ये 220 ची सरासरी असून 1293 जवळपास 5 ते 6 पट पाऊस या 7 दिवसांमध्ये यंदा पडलेला आहे। जव्हार तालुक्यामध्ये 286 ची सरासरी आहे, यंदा 675 मिलीमीटर पाऊस पडलाय। मोखाड्यात 224 ही सरासरी असली तरी 613 मिलीमीटर पाऊस पडलाय। तलासरीला 220 इतकी सरासरी आहे, परंतु 1123 पुन्हा 5 पट सर्वसाधारणपणे पाऊस पडलेला आहे। आणि विक्रमगडमध्ये 244 मिलीमीटर ही 1 ते 7 जुलैची सरासरी आपण बघतोय दरवर्षीची, आणि यंदा मात्र 1013 मिलीमीटर इतका पाऊस या 7 दिवसांमध्ये पडलेला आहे। खरं तर धोधो पावसाचा घरात बसून आनंद घ्यायला कोणाला आवडत नाही। वसई विरारचे रहिवासी सुद्धा 3 दिवसांपासून धोधो पावसात असेच घरीच होते, पण ते आनंदात नव्हते, संकटाने गांजलेले होते। जरा तुम्हीच विचार करा, बाहेर धोधो पाऊस पडतोय, सभोवताल पूर्णपणे पाण्याने भरलाय, त्याला मोठ्या तळ्याचं स्वरूप आलंय, दूध भाजीपाला यांचा पुरवठा थांबलाय आणि त्यात घरी वीज सुद्धा नाहीये। वीज नाही त्यामुळे पाणी पण नाही, मोबाईल नेटवर्क कोसळलेला आणि त्यामुळे संपर्कही पूर्णपणे थांबलेला। आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलात तर काय अवस्था होईल? या स्थितीत आवडता पाऊसही भयावह नको नकोसा वाटेल। हेच सगळं वसई, नालासोपारा, विरार इथले नागरिक आत्ताही अनुभवत आहेत। पाऊस थांबलाय, पण पाणी अजूनही पूर्णपणे ओसरलेलं नाहीये आणि त्यात वीज देखील नाहीये। शेवटी 48 तासांहून जास्त वेळ वीज नसल्यामुळे इथल्या रहिवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि शेवटी नागरिक रस्त्यावरती उतरलेच। नालासोपारा पूर्वेच्या नगीनदास पाड्यातील रहिवाशांनी महावितरण विरोधामध्ये आज आंदोलन केलं, त्याची दृश्य आपण बघतोय। असो, पाऊस कोसळला तो दमदार पडला, त्यातून हाल झालेत हे नक्की, पण हाच पाऊस पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणारा सुद्धा ठरलाय। तिथल्या सूर्या नदीवरती बांधण्यात आलेलं कवडास धरण हे या 4 दिवसांच्या पावसात ओसंडून वाहू लागलंय। वसई, विरार आणि मीरा भाईंदरच्या 30 लाख रहिवाशांची तहान भागवणारं हे धरण आहे आणि ते ओसंडून वाहत असतानाची दृश्य आकर्षकही आहेत। राज्यातला काही भाग जो अतिवृष्टीमुळे बेजार झालाय त्याची परिस्थिती काय ते आपण पाहिली होती, पण आता जाऊयात अशा भागामध्ये जिथे पाऊस पडला नाहीये, त्यामुळे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण राज्यामध्ये जोरदार कोसळणारा पाऊस अनेक ठिकाणी अजून पोहोचलेलाच नाहीये। मी आधी म्हणलं की पावसाचा 50-50 खेळ सुरू आहे, कारण गेल्या 8 दिवसांमध्ये पावसाने राज्यातला अनेक शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत केलंय, तर अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची प्रतीक्षा असेल। आता अर्थातच पहिलं नाव आहे मराठवाड्यातला परभणी जिल्हा। इथे अनेक गावांमध्ये आजही पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे, त्यामुळे खरीपाचा हंगामही धोक्यात आलाय। एकीकडे मुंबई, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने नकोसं केलेलं असताना मराठवाड्यातील अनेक जिल्हे अजूनही पावसाअभावी कोरडे आहेत। त्यातल्या त्यात परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर जून महिन्यामध्ये जवळपास
35% पावसाची तूट आहे आणि जुलै महिन्याच्या या 7 तारखेपर्यंत जवळपास 20% पावसाची तूट आहे. त्यामुळं आत्तापर्यंत फक्त 1,00,000 हेक्टरवरच्याच पेरण्या झालेल्या आहेत. जर आपण पूर्ण पेरणी क्षेत्र जर खरीपाचं बघितलं तर जवळपास 5,35,000 हेक्टरचं खरीप क्षेत्र आहे आणि या खरीप क्षेत्रामध्ये फक्त 1,00,000 हेक्टरवरच्याच पेरण्या झालेल्या आहेत. आता पाऊस नाही आहे, आपण जर बघितलं तर मी या शेतीमध्ये आणि ह्या शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. कारण पावसाची वाट किती दिवस बघायची, कारण जेवढा उशीर होईल पेरण्याला तेवढा उत्पादनावर परिणाम होतो. आपण जर बघितलं तर या जमिनीमध्ये जी ओल आहे ती ओल नाही आणि ओल नसताना सुद्धा शेतकरी जे आहेत ते पेरण्याला लागलेले आहेत. कारण की बघितलं तर एकदम थोडीशी ओल आपल्याला या मातीमध्ये दिसून येते आणि यामध्येच जुगार खेळल्यासारखं शेतकऱ्यांना आपली पेरणी करावी लागते. कारण पाऊस नाही आहे आणि पावसाची वाट अजूनही बघावी लागते. आपल्यासोबत हे शेतकरी आहेत. किती दिवस वाट बघितली, शेवटी आज पेरणीला सुरुवात केली? 1 महिना होऊन गेला. 1 महिना होऊन गेला, वाट पाहिली, पाऊसच पडला. आता जे पडलंय त्याच्यावर आम्ही जीवा उदार होऊन पेरणीच सध्या करायला. आता पावसाचे जे पडलं तर टिकल, नाहीतर काय खरं नाही. तिकडे एवढा पाऊस पडायला, आपल्याकडे पाऊस नाही. तिकडेच पडायला, पण इकडे नाही ना. तिकडे जमिनीच नाही ना. तिकडे सगळा समुद्रच आहे, तिकडेच पाऊस पडायला आहे. इकडे पडत नाही शेती असून. किती खर्च केलाय आता सगळं? आतापर्यंत 50,000 रुपये खर्च केला असेल. आणि हे निघल की नाही याची काय गॅरंटी पण नाही आतापर्यंत. परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठी पावसाची तूट जी आहे ती या जून महिन्यामध्ये आणि जुलैच्या या 1 आठवड्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळं जे 4.5 लाख हेक्टरवरच्या पेरण्या ज्या आहेत त्या अजूनही बाकी आहेत. त्यामुळं आता वरुण राजा केव्हा बरसेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. आमचे प्रतिनिधी पंकज आत्ताच म्हणाले की अक्षरशः पावसासोबत जुगार खेळण्यासारखी परिस्थिती आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची. परंतु आपण आता देशातले पावसाचे अपडेट्स पाहिल्यानंतर याचाही अंदाज घेऊया की भविष्यामध्ये पावसाचं काय होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या भविष्याबद्दल विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणेंकडनं आपण जाणून घेऊयात. राज्यामध्ये बरसणाऱ्या पावसाचा उद्याचा अंदाज काय आहे? पावसाच्या नोंदींच्या दृष्टीने 1 जून ते 30 सप्टेंबर हा कालावधी मान्सूनचा हंगाम मानला जातो. मात्र असं कधीच होत नाही की 1 जूनला देशभरामध्ये मान्सून सक्रिय झाला आणि 30 जूनला तो संपला. दरवर्षी मान्सूनचं आगमन वेगवेगळ्या तारखांना होतं, त्याचप्रमाणे त्याचा परतीचा प्रवासही वेगवेगळ्या कालावधीमध्ये होत असतो. या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे मान्सूनच्या आगमनापासून परतीच्या प्रवासाच्या काळामध्ये मान्सूनमध्ये ॲक्टिव्ह आणि ब्रेक सायकल्स असतात. म्हणजे काही वेळा मान्सून सक्रिय असतो तर काही वेळा त्याच्यामध्ये खंड येत असतात. विषुववृत्त ओलांडून भारताकडे येणारे हे नैऋत्य मोसमी वारे आणि जूनमध्ये त्या वाऱ्यांना फारसा वेग नसल्याचं आपल्याला दिसून येते. सरफेस लेवलला म्हणजे साधारणतः समुद्र सपाटीच्या लेवलला हे वारे कसे वाहत होते 20 जूनला हे याचं चित्र आपल्या समोर आहे. आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर साधारणतः 10 ते 15 किलोमीटर इतकाच त्यांचा वेग होता. हेच जर चित्र आपण आत्ता जुलैमध्ये बघितलं तर या वाऱ्यांचा वेग सध्या 40 किलोमीटरच्या पेक्षा पण जास्त असल्याचं सरफेस लेवलला दिसून येते. आणि हे वारे थेट येऊन पश्चिम घाटाला आदळत आहेत आणि त्यामुळे या भागामध्ये मोठा पाऊस होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. यावर्षी मान्सूनचं आगमन उशिराने झालं, त्याची प्रगती संथपणे झाली आणि याला कारण देण्यात आलं की मान्सूनचा प्रवाह हा फारसा सक्रिय नाही, त्याला जोर नाही आहे. त्याच काळामध्ये प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती तयार होत होती आणि याचाच परिणाम थेट जूनच्या पावसावर झाला. मात्र एकाएकी हिंदी महासागरावर MJOची स्थिती तयार झाली, सकारात्मक, त्यामुळे मान्सूनसाठी हवामान तयार झालं आणि कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन एका आठवड्याच्या कालावधीमध्ये किमान मध्य भारत आणि महाराष्ट्र या भागामध्ये तरी खूप मोठा पाऊस झाला. आता याच्या पुढे पुन्हा ही स्थिती बदलणार आहे आणि मान्सून काही दिवसांसाठी ब्रेक फेजमध्ये पण जातोय की काय अशी स्थिती निर्माण होणार आहे. ज्या भागामध्ये हा निळा रंग आपल्याला दिसतोय तिथे बाष्प किती आहे याचं आपल्याला दर्शन होत आहे आणि या स्थितीमुळे जूनच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये जास्त पाऊस झाला. आता ही स्थिती बदलणार आहे. हे क्षेत्र वीक होतं आहे, त्याची तीव्रता कमी होते आणि ते नंतर वर जाऊन ईशान्येकडे असं वरच्या भागामध्ये जाईल. जसं या क्षेत्राची तीव्रता कमी होईल ही सगळी सिस्टीम आत्ता जी आपल्याला सक्रिय दिसते ती निष्क्रिय होईल आणि मग नंतर पुन्हा या वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव काही दिवस देशावर राहील आणि त्यामुळे पुढचे 10-1 दिवस तरी राज्यामध्ये पावसात घट होईल असं आपल्याला दिसून येतंय. तर पावसाचा अंदाज काय आहे हे आपण जाणून घेतलं आणि आता ह्याच्यानंतर आपण जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात पहिल्या प्रश्नाला सर्वसामान्यांनी प्रतिसाद कसा दिलेला आहे आणि कुठलं मत त्यांनी
निवडलेलं आहे. एकूण 40,000 मतं आली आहेत आणि मुंबईतली स्थिती अतिपावसामुळेच आहे हा मुख्यमंत्र्यांचा दावा पटतो का? 64% लोकांना दावा पटलेला नाहीये, 36% लोकांना मात्र तो पटलेला आहे. आणि आता आजचा दुसरा विषय, अतिशय महत्त्वाचा विषय. लोकप्रतिनिधींचं काम हे जनतेची सेवा करणं असतं. त्यासाठीच त्यांना समाज निवडून देतो. पण त्याच समाजाकडून मान मिळू लागला की त्यांचा अहंकार वाढतो आणि मग त्या अहंकारातनंच येते ती गुंडगिरी. शिंदेंच्या शिवसेनेचा डोंबिवलीचा नगरसेवक रमेश म्हात्रेनं याच अहंकाराच्या गुंडगिरीतनं महिला डॉक्टरला मारहाण केली. सुदैवाने त्याला 24 तासात अटक करण्याचं धाडस दाखवलं गेलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये कायद्याचं राज्य कायम असल्याचं पोलिसांनी दाखवलंय. 0वरच्या दुसऱ्या भागामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याने महिला डॉक्टरांना केलेल्या मारहाणीचा मुद्दा आज चांगलाच गाजला. रमेश म्हात्रे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील जुने शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते तसे मूळ आत्ताच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, पण सध्या ते शिंदेंसोबत असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लगेच संधी साधत महिला डॉक्टरांना ते भेटायला गेले. अशा प्रकारे यातही राजकारण आलं. तरीही रमेश म्हात्रेला अटक झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. पण त्यानंतर म्हात्रेला कायदेशीर शिक्षा होणार का असा प्रश्न आहेच. त्यामुळे आपला आजचा दुसरा प्रश्न सुद्धा या संदर्भातला आहे. तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. 0वरचा दुसरा प्रश्न आपण पाहतोय. डॉक्टरांना मारहाण करणारे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंवरती कायदेशीर कारवाई होईल असं वाटतं का? अर्थातच हा प्रश्न आम्ही दुपारी विचारलेला होता. होय आणि नाही असे दोन पर्याय होते. कारवाई अटक तर झालेली आहे, त्यामुळे तरीही पुढची कारवाई व्हावी या अनुषंगाने सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. आता या रमेश म्हात्रेचा आधीचा सगळा इतिहास पाहिला तर तो गुंडगिरीनेच भरलेला आहे. काय इतिहास पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मीडिया सेंटरला आपण बघतोय रमेश म्हात्रेची माहिती. 30 वर्षांपासून शिवसेना नगरसेवक अशी ओळख आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 6 वर्ष सलग निवड झाल्याचं पाहण्यात आलेलं आहे यांच्याबद्दल. सलग 4 वेळा स्थायी समिती सभापती. 2014 विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुद्धा ते होते. भाजपचा एबी फॉर्म घेऊन ऐनवेळी फॉर्म मागे घेतला. गुन्हेगारी पार्श्वभूमी, 11 गुन्हे दाखल. राजकीय गुन्ह्यांसह गुंडागर्दी, मारहाणीचा समावेश त्यामध्ये आहे. मंडळी, राजकारणामध्ये संधी साधली जाते किंबहुना ती साधायचीच असते असा अलिखित नियम आहे. त्यामुळे या मारहाणीच्या घटनेचं सुद्धा असंच राजकारण झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे डॉक्टरांना भेटण्यासाठी पोहोचले आणि त्यांनी ठाकरे शैलीतच अपेक्षेनुसार प्रखर केली. आमची मागणी स्पष्ट आहे. ज्यांच्यावर FIR झालेले आणि जे त्या CCTV मध्ये दिसलेले आहेत आणि ज्यांची नावं हे नर्सेस किंवा डॉक्टर्स तुम्हाला देतील, त्यांच्यावर फक्त FIR नाही तर अटक होणं गरजेचं आहे. अटक करून त्यांची परेड काढणं गरजेचं आहे की हे पुन्हा एकदा कुठच्या या शहरात घडू नये. आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रमेश म्हात्रेंचं नगरसेवक पदावरनं बरखास्त करून त्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी टाकली पाहिजे. आता ही घटना हॉस्पिटलमध्ये घडली आणि त्यातून मारहाण करणारा शिवसेनेचा नगरसेवक आहे. त्यामुळेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे. आबिटकर हे स्वतः शिवसेनेचे आमदार आहेत, हेही महत्त्वाचं. डॉक्टरांच्यासाठी एक स्वतंत्र बिल आणतोय की ज्या बिलामध्ये सगळ्याच डॉक्टरांना अशा पद्धतीची जर मारहाण झाली तर त्याच्यावरती सुद्धा अजूनही सेक्शन्स आम्ही वाढवतोय की ज्याच्यामुळे अशा पद्धतीचं काम कोणी करू नये. हा एक भाग झाला. आणि दुसरं, लोकशाही प्रक्रियेमध्ये काम करताना आम्ही सगळे राजकारणी मंडळी आहोत. राजकारणी मंडळी म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी जे काय एकूण सगळी आचारसंहिता पाळली पाहिजे त्यातला हा महत्त्वाचा भाग आहे. एवढंच मला सांगायचं. निश्चितपणे अशा पद्धतीच्या सुद्धा ज्या काय सगळ्या सूचना येतात त्या सगळ्या सूचनांसाठी एक तक्रार आपली की ज्या तक्रारीच्या माध्यमातून वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीचा निपटारा लावणं आणि त्या पद्धतीने त्यांच्या संबंधितांवरती कारवाई करणे, या सगळ्याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेला पण सूचना दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या प्रकरणावरती आम्ही जो प्रश्न विचारला होता त्यावर सर्वसामान्यांनी सुद्धा अत्यंत
अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आता आपण बघणार आहोत मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया गोपाळ दंडगव्हाळे यांची आहे. कायद्याची समान अंमलबजावणी होणार का हा खरा प्रश्न आहे. सत्ताधारी असो वा विरोधक किंवा असो सामान्य नागरिक, हिंसेला पाठीशी घालणाऱ्यांवरती निष्पक्ष कारवाई झाली तरच न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकेल. थेट जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलेला आहे. आजचा आमचा दुसरा प्रश्न होता, डॉक्टरांना मारहाण करणारे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंवरती कायदेशीर कारवाई होईल असं वाटतं का? 70% लोकांनी नाही हा पर्याय निवडलेला आहे आणि 30% लोक म्हणतायत होय. अर्थात त्यांना 24 तासात अटक झालेली आहे. पुढची कारवाई काय होते याकडे सर्वांचं लक्ष असेलच. आणि या सगळ्या प्रकरणावरती आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक त्यांची भूमिका मांडतायत. पाहूयात सरिता. धन्यवाद पूर्वी. गुंडगिरी आणि राजकारण हे हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. एकेकाळी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबद्दल बोलायचं असेल तर यूपी बिहारचं उदाहरण दिलं जायचं. आता मात्र त्याची गरजच उरली नाही, हे आपलं दुर्दैव. महाराष्ट्र आणि बिहार यूपीत फरकच उरला नाहीये. महाराष्ट्रात सुद्धा गावागावातील अनेक असे राजकारणी आहेत ज्यांना बघून प्रश्न पडतो की यांची पहिली ओळख कोणती, गुंड की नेता? गुंडाचे नेता कसे आणि का होते? राज्यात राजकीय पक्ष हे वाढण्यासाठी, निवडून येण्यासाठी एकीकडे पैशावर तर दुसरीकडे अशा गुंडाच्या बाहुबळावर विसंबून असलेली दिसतात. त्यामुळेच गुंडापुंडांचा किंवा क्रिमिनल रेकॉर्ड असणाऱ्या मंडळींचा राजकारणात शिरकाव हा सोपा झालाय. त्यांच्या पैशाचा, दहशतीचा वापर राजकारणी करतात, तर बदल्यात ह्या गुंडांना संरक्षण मिळतं. संरक्षण तर मिळतं, पण त्याचबरोबर सत्ता आणि अजून पुढे जाण्याचे मार्ग पण खुले होतात. एकीकडे पक्ष मोठे होतात, दुसरीकडे गुंड. आणि मग होय, गुंड आहे पण आमचाच आहे, तुमचा अमुक तर आमचा तमुक अशी भाषा सुरू होते. गुंडागर्दीला लेजिटिमसी मिळते. आता अशा गुंडांना लोक का निवडून देतात हा चर्चेसाठी वेगळा विषय आहे. त्याची वेगळी कारणंही आहेत. आज एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नगरसेवक असलेल्या रमेश म्हात्रेला अटक झाली. डॉक्टर मारहाण प्रकरणाच्या 24 तासाच्या आत. याचे कौतुक व्हायला हवेच, कारण आपण थातूरमातूर कारवाई होताना बघितली आहे. शाब्दिक निषेध करून प्रकरण मिटवल्याचंही बघितलंय. गुंड लोकप्रतिनिधीनं हवे ते करायचे आणि नंतर दिलगिरी व्यक्त केल्यासारखं करत प्रकरण संपुष्टात आणायचंय, हे सुद्धा आपण बघितलंय. पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असं होताना सुद्धा आपण बघितलंय. तोंडी निषेध करणे, तोंडी रागवणे आणि ॲक्च्युअलमध्ये कुठलीही कारवाई न होणे म्हणजे रयतेच्या जखमेवर मीठ चोळणे होय. त्यामुळे आज रमेश म्हात्रेंची अटक महत्त्वाची आहे. नाहीतर उद्या जेव्हा म्हात्रे परत घरून निघाला असता तेव्हा त्याची दहशत फक्त कायम नव्हे तर वाढलेली दिसली असती. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया. पाहत रहा ABP माझा.